हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपला हा पार्ट 3 आहे आणि शेवटचा व्लॉग आहे गणपतीचा. आय नो की देवी येतात आणि मी अजून गणपतीमध्येच आहे, पण जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। गणपती बाप्पा तुम्ही उत्साह बघू शकता आणि एवढं सुंदर क्लायमेट झालेलं आहे की वाव, खूपच छान वाटत होतं तेव्हा. हे जस्ट जोक्स पार्ट. सो गाईज, आपण कॉन्सन्ट्रेट करूया ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता त्या दिवशी एवढं ट्रॅफिक होतं आणि अगदी सुकामुक होतं ते. मी ऑफिसमधून आलो होतो आणि बघू शकता एवढी गर्दी, ही गर्दी काहीच नव्हती. आणि थोड्या वेळाने तुम्ही गर्दी बघाल तर एवढी गर्दी झाली होती की विचारू नका. आमची फॅमिलीज कुठे होती आम्हालाच माहीत नव्हतं, कारण अगदी चुकामुक झाली होती एवढ्या गडबडीमध्ये. आणि माझ्यासाठी ते लोक थांबले होते. जसं तुम्ही बघू शकता की मी ऑफिसमधून आलेलो आहे आणि फायनली कॉलिंग करता नंतर हे लोक सगळेजण एका ठिकाणी भेटलेले. दरवर्षी आम्ही लोक इथेच असतो आणि इथेच आपण देवाची पूजा करतो. बघू शकता नदीला एवढा प्रवाह आहे आणि एवढ्या शांत आणि सुंदर वातावरणामध्ये आपण आता देवाची आरती घेणार आहोत. बाप्पाचा चेहरा एवढा उतरला होता आणि अक्षरशः म्हणतात ना की सणाची उत्सुकता तर होतीच, नाही असं नाही आहे, पण शेवटी म्हणतात ना कोणालाही निरोप देताना आपण जे मन भरून येतं, जी काळजी असते ती खूप अगदीच निशब्द असते. सो फायनली काही हरकत नाही, आमची मस्तपैकी आरती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की टर्न बाय टर्न सगळे सुंदर पद्धतीने देवाचं दर्शन घेत आहेत. आणि भलेही गणपती बाप्पा सण जो असतो म्हणतात ना आपण त्याच्यामधून निरोप घेतात, पण गणपती बाप्पा नेहमी आपल्यासोबत असणार आहेत आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणारे हीच देवाचरणी प्रार्थना. देव आपला आहे आणि सर्वांचा आहे, पण म्हणतात ना सण असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे कार्य प्रत्येक गोष्टीमध्ये पार पाडावं लागतं. त्यामुळे हा निरोप घेण्याचा जो दिवस असतो तो एवढा जड असतो, एवढा जसं मी म्हटलं की निशब्द असतो, हे ज्याचं त्याला समजतं. चला तर देवाला नारळ वाढवलेला आहे आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायला पुढे घेऊन जाणार आहोत. देवापुढे हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि आमचे ब्लॉग, बेसिकली माझे ब्लॉग ह्या लवकर पटापट येऊ दे, ही मला बुद्धी दे आणि सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करू दे. थँक्यू. मोरया मोरया, चैन पडे ना आम्हाला. मोरया मोरया मोरया. एक गोष्ट खूप चांगली होत आहे कुठे ना कुठेतरी की हा व्हिडिओ आपल्या नेहमी सोबत असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण हे गणपती उत्सव साजरी करतो. पण हा माझा पहिला यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही भरभरून सपोर्ट दिला आहे, त्याच्यामुळे मला अजून थोडीशी मध्ये मध्ये उत्साह वाढत जातो आणि देवाचरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी ठेव. बुद्धीचे देवता म्हणजे आपले गणपती बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी दे. आणि बस मी आज खूप निशब्द आहे बेसिकली. काही काय बोलावं आणि काय नाही मला ॲक्च्युली सुचत नाही आहे, कारण हे दृश्य तुम्ही बघताय हे ॲक्च्युली थोडेसे नाही आहेत. खूप जड असा हा क्षण असतो आणि ज्याची आपण सेवा करतो सकाळी उठून, ज्याला आपण अगदी आपल्या घरी हे करतो, ज्याचा निरोप घेताना किती जीव जड होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आयुष्यामध्ये खूप उतार चढाव येतात, पण म्हणतात ना की
त्या उतार चढावाला मात देऊन आपण पुढे जात असतो. आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेत असतो, त्याला हवं नाही ते सगळं सांगत असतो आणि सगळ्याच देवतांना माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला खूप मनभरून त्यांना आशीर्वाद दे, त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांना लवकरात लवकर माझे व्हिडिओज सबस्क्राईब करायला सांग असं मी म्हणेन. गाईज जोक्स अपार्ट आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आणि हा माझा पार्ट लास्ट होता गणपती बाप्पाचा. नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील तर प्लीज बेल आयकन नेहमी प्रेस करत जा. आणि आपण आता लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपण आता ऑन द वे निघणार आहोत सगळेजण घरी आणि घरी एकदा आपण देवबाप्पाची आरती करणार आहोत. आणि तुम्ही आमच्यासोबत गाईज तुम्ही व्हिडिओज बघता आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत, सो प्लीज तसं नका करू. आणि तुमचा सपोर्ट असेल तर आपण अजूनही लवकरात लवकर व्हिडिओज घेऊन येणार आहोत. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल पुन्हा एकदा. आणि आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू सो मच. मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्गी दुर्गी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर